बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या खडे गावात दाम्पत्याला घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणात पोलीस पाटील दिलीप वायाडसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून शेती वादातून मारहाण झाल्याची माहिती आहे। लोणार तालुक्यातील खडेगाव येथे शेतीच्या वादातून गंभीर प्रकार घडला। दत्तात्रय वायाड आणि मनीषा वायाड या दाम्पत्याच्या घरी थेट 9 जणांनी घुसून मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे। या आरोपींमध्ये गावातील पोलीस पाटील दिलीप वायाड यांचा देखील समावेश आहे। तक्रारीनुसार या सर्वांनी दाम्पत्याला हात लाथांनी बेदम मारहाण केली आणि घरातील वस्तूंचे नुकसान केले। दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपासून शेतीचा वाद सुरू आहे। याच वादाचा राग काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मारहाणीमुळे दत्तात्रय आणि मनीषा वायाड दोघेही जखमी झाले असून उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर बीबी पोलीस ठाण्यात वायाड हे गावचे पोलीस पाटील असल्याने योग्य कारवाई करण्यात टाळाटाळ होत आहे। या प्रकरणावर पोलिसांकडून वस्तुनिष्ठ तपास होऊन न्याय मिळावा अशी मागणी पीडितांनी केली आहे। शेतीबद्दल 2 वेळेस मोजणी वापस गेली आणि तिसऱ्यांदा कोर्टामध्ये टाकली होती। त्यांना ती कोर्टातून मोजणी होऊ द्यायची नाही यासाठी ते भांडण झगडा वाटेहून किंवा धुऱ्याहून चालू करतात। आत्ता घरात घुसून गजानन गैबी, विष्णू गैबी व मारुती गैबी यांनी घरातून मारहाण करून बाहेर गल्लीत ओढले आणि त्यांचे इतर सहकारी घरातले हे सर्वजण गल्लीत मारहाण करायला काड्याने दांड्याने होते। पोलीस पाटील हा पदाचा उपयोग करून तो म्हणतो पोलीस माझ्या खिशातले आहेत आणि माझे लंबे लंबे हात आहेत, त्याचा जीव जरी गेला तरी चालेल। मग कोण कोर्टातून मोजणी काढतो आणि कोण काय करतो मग बघू, या उद्देशाने त्यांनी घरात घुसून येऊन मारहाण केली। पोलिसांनी पाहिजे तशी तक्रार सांगितल्याप्रमाणे घेतली नाही। आमची मागणी की बुवा घरात घुसून जर मारते तर आम्ही जीवन जगायचं कसं? जर असे गुन्ह्याची जर दखल नाही घेतली तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही।